मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज थोडी माहिती देण्याकरता हा व्हिडिओ बनवत आहे. सध्या आपण दिवा स्थानकात आहोत व मी स्वतः देखील दिव्याचा रहिवासी आहे. तर त्यामुळे इकडच्या काही गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आणि आपण बजेट प्रवासीमध्ये असल्याकारणाने आपण प्रवासाबद्दलच बोलणार आहोत. तर मित्रांनो, आजपासून 20-22 वर्षा अगोदर जेव्हा दिवा डेव्हलप होत होता, म्हणजे तेव्हा खूप कमी, म्हणजे एक 50,000 देखील तुम्हाला इथे चाळीत रूम मिळून जायची. आणि त्यामुळे आणि इथून दिवा पॅसेंजर जे दिवा सावंतवाडी आणि दादर रत्नागिरी पॅसेंजर ज्या इथून दिव्यावरूनच जायच्या पनवेल दिशेने कोकणात, तर त्यामुळे इथे कोकणी माणूस जास्तीत जास्त प्रमाणात इथे वास्तव्यास यावं लागला. आणि बघता बघता मागील 15-20 वर्षात आज दिवा एकदम फुलून गेलेले आहे. म्हणजे आजपासून 20 वर्ष अगोदर जेव्हा इथे ट्रेन थांबायची ना लोकल, तर तेव्हा काही क्वचितच लोक उतरायची. परंतु आज जर आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं मित्रांनो, तर संध्याकाळी 6 ते रात्री 10च्या दरम्यान ज्या काही डोंबिवली कल्याणच्या दिशेने लोकल येतात, त्यातलं अर्ध पब्लिक तरी दिव्या स्थानकात उतरत असतं. म्हणजे इतक्या प्रमाणात आज इथे कोकणी माणूस येऊन विसावलेला आहे. तर त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोनातून काही मी गोष्टी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. सर्वप्रथम मित्रांनो, कोकण रेल्वे, की कोकण रेल्वेमुळे जो इथे कोकणी माणूस येऊन इथे विसावला, तर तेव्हा देखील ज्या गाड्या चालायच्या, म्हणजे दिवा सावंतवाडी असो, दादर रत्नागिरी पॅसेंजर असो, कोकण कन्या, मांडवी, जनशताब्दी मडगाव आणि इवन सावंतवाडी तुतारी, ह्या गाड्या तेव्हा देखील चालायच्या आणि आज देखील चालत आहेत. तर त्यामुळे त्या गाड्यांमध्ये काही फरक नाही पडला. फक्त त्यावेळी त्या म्हणजे जनशताब्दी वगैरे त्यावेळी एक 8-9 डब्याची गाडी होती आणि मांडवी एक्सप्रेस वगैरे एक 14-15 डब्याच्या. आज त्या गाड्यांच्या आज एक 5-6 डब्यांनी किमान त्याच्यात आज वाढ झालेली आहे, असं आपण म्हणता येईल आजच्या गाडीला. परंतु ज्या गाड्या तेव्हा 20 वर्षा अगोदर चालवल्या जायच्या, तेवढ्याच गाड्या आज देखील चालवल्या जातात. त्यामुळे माझी कोकण रेल्वेला विनंती असेल की कृपया त्यांनी गाड्यांमध्ये वाढ करावी. अन्यथा त्यावर काही प्रमाणात एक असं देखील माझं मत आहे की त्या गाड्यांमध्ये, म्हणजे जसं की दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस किंवा दिव्यावरून सुटणारी सावंतवाडी पॅसेंजर, किंवा आता जी पहिला दादर रत्नागिरी जी चालायची, जी आता दिवा रत्नागिरी म्हणून चालते, तर त्या गाड्या, ह्या गाड्यांना मित्रांनो एक 15-16 डब्याच्या गाड्या आहेत. तर त्या किमान 20-22 डब्यांच्या कराव्यात, जेणेकरून अतिरिक्त जर 4-5 डबे लागले ना मित्रांनो, आणि तेही जर जनरलचे लागले, तर किमान त्यातून एक 1,500 ते 2,000 प्रवाशांचा प्रवास एकदम सुकर होऊन जाईल. आणि किमान सणासुदीला जे पब्लिक, म्हणजे आजही मी जेव्हा बघतो, तर सणासुदीला पब्लिक जर संध्याकाळी जी 5ची गाडी आहे, 5:50ची दिवा रत्नागिरी, त्या गाडीला दुपारी 11-12 वाजल्यापासून पब्लिक येऊन तिथे उभं असतं. किंवा कित्येक पब्लिक पनवेलवरूनच रिटर्न मारून येतं. आणि जी सकाळी जी सुटते गाडी 6:20 दिवा सावंतवाडी, त्या गाडीसाठी तर मित्रांनो रात्री 8-9 वाजल्यापासूनच पब्लिक सणासुदीला येऊन प्लॅटफॉर्मवर येऊन बसलेलं असतं. तर मित्रांनो, ही सिच्युएशन आहे आजची देखील. तर कृपया रेल्वेने किमान जर ह्या 3-4 गाड्यांमध्ये तरी एक 4-5 डबे अतिरिक्त लावले, म्हणजे 15-16च्या ऐवजी एक 20-22 डब्यांनी जर ती गाडी चालवली, तर किमान लोकांना काही प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो. मित्रांनो, हे तर झालं कोकण रेल्वेबद्दल. परंतु इथून डेली जे प्रवासी कामानिमित्त मुंबईत अपडाऊन करत असतात, तर त्यांची जी डेलीची जी फरफड असते, जी कसरत त्यांना करावी लागते, त्याबद्दल देखील थोडं आपण आपलं मत मांडूया की त्यांना काय काय गोष्टींचा सामना करावा लागतो, ते त्यांना किती त्रास सहन करावा लागतो, त्याबद्दल देखील थोडं बोलूया. त्यावर मी माझी एक आठवण देखील सांगतो तुम्हाला. जेव्हा मी दिव्याला राहत होतो, म्हणजे आजपासून एक जवळपास एक 10-12 वर्षा अगोदरची गोष्ट आहे मित्रांनो, एक 14-15ची गोष्ट असेल, संपूर्ण आठवत नाही पण तेव्हाचीच असेल. तर तेव्हा दिव्यावरून जेव्हा मी मुंबईच्या दिशेने जेव्हा मी ट्रेनने अपडाऊन करायचो, तर सकाळच्या वेळेला जेव्हा मी 7-7:30ला इथे दिवा स्टेशनला आलो, तेव्हा पब्लिकची एकदम प्रचंड गर्दी होती, काही समजेना. तर त्यामुळे मी आता जिथे आपण उभे आहोत 7-8 नंबरवर, येथेच मी उतरलो आणि इथून मग मी बोललो की काय ते आधी प्रॉब्लेम आधी जाणून घेऊया, म्हणजे ट्रेन लेट आहेत किंवा बंद आहेत काय. मग तेव्हा मला कळालं की रेल्वे प्रवाशांनी इथे उत्स्फूर्तपणे रेल रोको केलेलं आहे, कारण त्यांची मागणी एकच होती की इथून दिव्यावरून लोकल सुरू करावेत, दिव्यावरून लोकल सुरू करावेत म्हणून. परंतु ते आंदोलन मित्रांनो एक जवळपास 7:30-8 वाजता जे सुरू झालं,
ते जवळपास दुपारी 2-3 वाजेपर्यंत चालू होतं आणि त्या दरम्यान 2-3 नेते मंडळी देखील येऊन गेली व त्यांनी देखील आश्वासन दिलं की लवकरात लवकर दिव्यावरून लोकल सुरू करण्यात येईल. परंतु मित्रांनो, ती गोष्ट 14-15ची जरी धरली तरी आज आपण 2026मध्ये आहोत, म्हणजे जवळपास 12-1 वर्ष होत आली. परंतु आजच्या घडीला देखील दिवा स्थानकातून लोकल सुटत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. आणि त्यामुळे जे दिवावासी आहेत, म्हणजे जे डेली मुंबईला ज्यांना कामानिमित्त अपडाऊन करावं लागतं, त्यांना दररोजची कसरत करावी लागते मित्रांनो. ट्रेनमध्ये चढताना सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12पर्यंत ही कसरत त्यांना करावी लागते नित्यनेमाने. आणि कितीतरी प्रवासी असे आहेत की जे उलट दिशेने म्हणजे डोंबिवली कल्याण लोकल पकडून तिथे जातात आणि मग तिथून मग परत मुंबईच्या दिशेने रिटर्न फिरतात, असं करतात. व त्यावेळी मग त्यांची तेथील लोकल प्रवासी म्हणजे डोंबिवली कल्याणचे जे लोकल प्रवासी आहेत त्यांच्याशी त्यांची हमरातुमरी किंवा उज्जतमारी हे नित्याचीच बाब झालेली आहे. तर मित्रांनो, माझी मध्य रेल्वेला देखील विनंती राहील की कृपया त्याने लवकरात लवकर दिव्याहून लोकल सुरू करावी, जेणेकरून दिवावासियांची ही फरफट थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु कमी होईल. व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता बजेट प्रवासी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.